नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण सोयाबीनमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खाल इतकी चविष्ट बनते. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर इथे आपण पहा सोयाबीन घेतलेले आहेत. तर सोयाबीन 2 प्रकारामध्ये येतात, छोटे आणि मोठे. तर मोठे सोयाबीन वापरा. अगोदरच इथे मी पाणी गरम करायला ठेवलं, तर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सोयाबीन टाकायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यावरती झाकण ठेवूया आणि 10-15 मिनटं सोयाबीन आपल्याला असेच ठेवून द्यायचे, म्हणजे ते पाण्यामध्ये छान असे फुलले जातात, व्यवस्थित भिजले जातात. 15 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. पहा इथे सोयाबीन छान असे फुललेले आहेत, म्हणजेच व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता आपण सोयाबीन काढून घेऊया. तर यामधील संपूर्ण पाणी मी व्यवस्थित पिळून काढलेलं आहे. आता आपल्याला हे सोयाबीन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि आलं घालायचे. झाकण लावून मिक्सरला वाटून घेऊया. पहा अशा स्वरूपाचं आपण हे वाटून घेतलेलं आहे. हे बारीक करून घेतलेलं सोयाबीन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आणि हो, घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पहा हे वाटलेलं सर्व सोयाबीन आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी बेसन पीठ, सोबतच 1 चमचा तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद टाकायची, जिरे घालायचे, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा, थोडीशी कसुरी मेथी चोळून टाकायची. कसुरी मेथी नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आपला आजचा हा पदार्थ अतिशय झटपट असा तयार होतो. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. हवं तेव्हा आपण 15-20 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवू शकतो. नाश्त्यासाठी म्हणा किंवा लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण जरासुद्धा पाणी वापरणार नाही. या भिजलेल्या सोयाबीनच्या वाटणमध्येच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहा अशा स्वरूपाचं हे मिश्रण इथे तयार होते. व्यवस्थित हे भिजलेलं आहे. इथे आपल्याला पाणी वापरायची गरज पडलेली नाही. अशा स्वरूपाचं आपल्या इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. पहा या स्वरूपाचं आहे. आता लगेचच हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण आपल्याला हातावरती घ्यायचं आणि याचे छोटे-छोटे असे गोळे बनवून घ्या आणि याला प्रेस करून घ्या. अशा पद्धतीने याची टिक्की बनवून घ्या. याला तुम्ही टिक्की म्हणू शकता, कटलेट म्हणू शकता. तर आज आपण सोयाबीनपासून पौष्टिक असे कटलेट्स बनवतोय, टिक्की बनवत आहोत. तर इथे मी अशा आकाराची बनवून घेतलेली आहे. तुम्ही लहान मोठ्या आकाराची बनवू शकता. तर हा पदार्थ 1-2 व्यक्तींसाठी आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. इथे मी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवून दाखवते आहे. बरेच जणांना पहा सोयाबीन आवडत नाही, परंतु त्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यामुळे ते खायला सुद्धा तितकेच पौष्टिक आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी सोयाबीन खात नसेल ना, तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने ना आपल्याला इथे सर्व कटलेट्स म्हणजे या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. पहा इतक्या आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत. चला आता आपण लगेचच त्याला फ्राय करून घेऊया. तर या टिक्की मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. यावरती थोडंसं तेल घालायचे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला पदार्थ तयार होतो. अगदी चमचाभर तेलामध्येच तयार होतो. सर्व टिक्की आपल्याला पॅनवरती ठेवायच्या आहेत आणि इथे आपल्याला गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा. मध्यम गॅसवरती आपण या टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया. मध्यम गॅस ठेवायचा, जेणेकरून टिक्की आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजल्या जातात आणि छान खमंग कुरकुरीत अशा या टिक्की फ्राय होतात. तर पहा इथे आपण सर्व टिक्की पॅनवरती ठेवलेल्या आहेत. आता गॅस मध्यम ठेवूया आणि 4-5 मिनटं फ्राय करून घेऊ.
एक 4-5 मिनिटानंतर या टिक्की आपण पलटवून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित तळली गेली की पलटवून घ्यायची आहे. पहा खालच्या बाजूने टिक्की व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे. रंगसुद्धा पहा किती छान आलेला आहे. बाहेरून छान या टिक्की कुरकुरीत तयार होतात. सर्व टिक्क्या आपण पलटवून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया. तर मंडळी, आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज जरूर आवडतील. पहा इथे आपण टिक्की पलटवून घेतोय. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी टिक्की तळली गेलेली आहे. टिक्की पहा बाहेरून छान कुरकुरीत अशी झालेली आहे. दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही अप्रतिम झालेली आहे. सर्व टिक्की आता आपण काढून घेऊया. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सोयाबीन टिक्की नक्की ट्राय करा. चवीला छान लागते आणि पौष्टिकही आहे. महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलात तयार होते. या टिक्की बाहेरून छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आता तोडून सुद्धा दाखवते. पहा आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. या टिक्की तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर सुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.